गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस अखेर आलाय। राज्यातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल समोर आलेत। राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपनं विजय मिळवल्याचं चित्र आहे। महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाला भाजपनं मोठा धक्का दिलाय। इचलकरंजी, पुणे, धुळे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नाशिक, नागपूर, नांदेड, सांगली आणि जालना या महानगरपालिकांमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवत आपलं राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। विशेषतः 20 वर्षांनी झालेल्या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई महापालिकेकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं। मात्र ठाकरेंना धक्का देत महायुतीनं, खास करून भाजपनं मुंबईत मोठा विजय मिळवलाय। इचलकरंजीपासून नागपूरपर्यंत, नाशिकपासून नवी मुंबईपर्यंत सर्वत्र भाजपच्या विजयाचं कमळ फुललंय। या निकालामुळे राज्यातील भाजपचं वर्चस्व अधिक ठळक झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव पुन्हा एकदा निर्णायक ठरल्याची चर्चा सुरू आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते महापालिका निवडणुकीच्या विजयाचं संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाला आणि धडाडीच्या नेतृत्वाला जातं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आणि प्रत्येक शहराच्या स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून रणनीती आखली, प्रचारसभा घेतल्या, ही सगळी त्याचीच फलश्रुती असल्याचं म्हटलं जातंय। देवेंद्र फडणवीस कसे ठरलेत भाजपच्या या विजयाचे शिल्पकार? मुंबईत भाजपच्या विजयाची नेमकी कारणं काय आहेत? 3 दशकं एकहाती वर्चस्व असलेल्या ठाकरेंना मुंबईकरांनी का नाकारलं? मुंबईतल्या तख्तापालटाचं समीकरण नेमकं काय आहे? या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश पाटील। मुंबई देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेची तब्बल 9 वर्षांनी निवडणूक झाली। गेल्या 3 दशकापासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती, पण यावेळी शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक होती। समोर आलेल्या निकालानुसार भाजप आणि शिवसेना यांच्या युतीनं मोठी आघाडी घेतली। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय। त्यामुळेच आता पहिल्यांदाच मुंबईचं महापौरपद हे भाजपकडे येणार आहे। खरं तर मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराची सूत्र भाजपच्या हाती असणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे। मुळात निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या विकास, हिंदुत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा या त्रिसूत्री अजेंड्यावर आपली मोहर उमटवली आहे। गेली 3 दशकं मुंबई मनपामध्ये ठाकरेंचं एकहाती वर्चस्व होतं, त्यामुळे आता पुन्हा महापालिकेवर आपली सत्ता येईल असा समज ठाकरेंचा झाला होता। मात्र दरम्यानच्या काळात मुंबईमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला ब्रेक लागला होता। ठाकरेंच्या कार्यकाळात विकास प्रकल्पांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आलं होतं। मेट्रो प्रकल्प असो, कोस्टल रोड प्रकल्प असो, अटल सेतू प्रकल्प असो, यामध्ये केवळ भाजपला विरोध करण्यासाठी म्हणून विरोध करण्याचं धोरण ठाकरेंकडून राबवण्यात आलं। त्यामुळे मुंबईला गरज होती ती वेगवान आणि सर्वांगीण विकास करू शकणाऱ्या पक्षाची, आणि ते देण्याची क्षमता भाजपनं सिद्ध केल्यानं मुंबईकरांनी भाजपच्या हाती शहराची सूत्र देण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं मुंबईमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर अधिक भर दिला। ठाकरेंच्या विरोधाला झुगारून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोच्या प्रकल्पास गती दिली। परिणामी आज मुंबई मेट्रो प्रकल्प वेगात पूर्ण होत असून त्याचा फायदा लाखो मुंबईकरांना होताना दिसतोय। आजवर प्रवासासाठी केवळ लोकलवर अवलंबून असणाऱ्या मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा ठरलाय। मुंबईसारख्या शहरामध्ये रस्ते मार्गाची कनेक्टिव्हिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यासाठी कोस्टल रोड आणि अटल सेतू प्रकल्पांद्वारे भाजपनं मोठ्या प्रमाणात गती दिली। कोस्टल रोड आता थेट विरारपर्यंत जाणार असल्यानं त्याचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहे। तसेच मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता। एरवी मुंबई आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी लढण्याचा दावा करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी काहीही केले नाही। भाजपनं मात्र हा पुनर्विकासांचा तिढा कायमचा सोडवला आणि मुंबईतील मराठी माणसांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून दिलं। यासोबतच आता धारावी पुनर्विकासाचाही प्रश्न सोडवण्यासाठी भाजपनं पुढाकार घेतलाय। आणखी महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही काळात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याकांचं वर्चस्व वाढू लागलं। यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचाही समावेश होता। परिणामी मुंबईमध्ये लव्ह जिहाद आणि लँड जिहादचं मोठं संकट जोर धरू लागलं होतं। यामुळे मुंबई आणि मुंबईत राहणाऱ्या बहुसंख्याक नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र या गंभीर प्रश्नाकडे फारसं लक्ष दिलं नाही।
भाजपनं मात्र प्रामुख्यानं 2019 पासून मुंबईतील लव्ह जिहाद असो अथवा लँड जिहाद असो या सगळ्या विरोधात आवाज उठवला। या संकटाविरोधात लढणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचं बळ आणि कायदेशीर मदत देण्यात भाजपनं पुढाकार घेतला। परिणामी शहराची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधातही भाजपनं वेळोवेळी आवाज उठवला। मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली आणि भावनिक राजकारणाचा आधार घेतला। त्यासाठी भाजप हा मराठी विरोधी पक्ष आहे असा नरेटिव्ह उभा करण्यात आला। भाजपची सत्ता महानगरपालिकेत आल्यास मराठी माणसाची गळचिपी होईल, मराठी शाळा बंद पडतील, हिंदी सक्ती होईल, गुजरातीची सक्ती होईल आणि या जोडीलाच नेहमीचा मुंबई गुजरातला जोडणार या आरोपांची मालिका नव्यानं सुरू झाली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस आता भाजप विरोधात उभा राहिलाय असा नरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न झाला। तब्बल 25 वर्ष महानगरपालिकेत सत्ता असूनही शहराचा विकास का खुंटला याचं उत्तर मात्र ठाकरेंकडे नव्हतं। शहराच्या विकासासाठी काय करणार या जनतेच्या प्रश्नांचं उत्तर ठाकरे बंधूंकडे नव्हतं। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक दर्जाहीन टीका करण्यातच त्यांनी धन्यता मानली। मात्र ठाकरेंच्या या नकारात्मक प्रचारामध्ये सकारात्मक किंवा विकास केंद्रित मुद्दे म्हणावे असे काहीही नव्हते। ठाकरेंचा प्रचार हा मुख्यत्वे अस्मिता केंद्रित झाला आणि या उलट भाजपनं विकासाला केंद्रस्थानी ठेवलं। भाजपनं नागरी प्रश्नांवर भर दिला, ज्याचं प्रतिबिंब जाहीरनाम्यातही उमटलेलं दिसून आलं। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या या विजयामुळे देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आता समतोल विकासाचं पर्व सुरू होणार आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून मुंबईची ओळख अधिक दृढ होईल। त्याच वेळी भाजपच्या विकासाच्या राजकारणावरही महाराष्ट्रातील मतदारांनी आपला विश्वास बळकट केलाय। महाराष्ट्रात आजच्या काळात संपूर्ण राज्यभरात प्रभाव असलेला नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व देखील अधोरेखित झालंय। कारण महाराष्ट्रात एकाच वेळी मुंबईसह एकूण 29 शहरांमध्ये महानगरपालिका निवडणूक झाली। मात्र यामध्ये प्रचाराचं अतिशय सुयोग्य नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। प्रत्येक शहराची क्षमता आणि गरज ओळखून फडणवीस यांनी विकासाचं विजन मांडलं। परिणामी 29 पैकी तब्बल 20हून अधिक ठिकाणी भाजपला आपला महापौर बनवता येणार आहे। या निकालानं एक गोष्ट मात्र पुन्हा सिद्ध झाली की महाराष्ट्रानं जातीयवाद, भाषावाद आणि घराणेशाहीला झिडकारून पुन्हा एकदा विकासाला कौल दिलाय। या संपूर्ण निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।